पंकजा मुंडेनं जे बीड जिल्ह्यात ज्या पद्धतीनं आता नगरपालिकेच्या निवडणुकीत ज्या पद्धतीनं त्यांना पक्ष उभा केलाय किंवा पक्ष ज्या पद्धतीनं स्पर्धेत आणलाय तर त्यांना मानलं पाहिजे. म्हणजे अगोदर काय होतं की कालची जी 19ची निवडणूक झाली त्याच्यात खुद्द पंकजा मुंडेंनाच उमेदवारी नव्हती. त्यांना नंतर परिषदेवर घेतलं. त्यांचे 2च आमदार. त्या 2 आमदारापैकी एका आमदाराच्या कार्यक्षेत्रात निवडणूक आहे. नमिता मुंदडांचे जे केज मतदारसंघातून आमदार आहेत त्यांच्या अंबाजोगाईत निवडणूक आहे. दुसरी आहे ते पंकजा मुंडेंच्या परळीत आहे. त्याच्यात पंकजा मुंडेंना एक जी प्रगल्भ राजकीय भूमिका असते त्या पद्धतीनं राष्ट्रवादी काँग्रेस सोबत युती केली. त्यांचा काही समान किमान कार्यक्रम आहे. परंतु मग त्यांना इकडं राष्ट्रवादीची जिथं त्यांचा आमदार नाही माजलगाव मध्ये तिथल्या ज्या 2 नगरपालिकेच्या निवडणूक आहेत धारूर आणि माजलगाव तिथं दोन्हीकडे त्यांना स्ट्रॉंग उमेदवार आणि स्ट्रॉंग पॅनल दिले. जिथं गेवराईला त्यांचा आमदार नाही भाजपचा त्या ठिकाणी सुद्धा त्यांना माजी आमदार पवारांचे जे भाऊ आहेत बाळराजे पवार आणि माजी मंत्री बदामराव पंडित या दोघांना एकत्रित पक्षात आणून त्यांची मोड बांधली. तिथं अगदी स्ट्रॉंग लढत आहे आणि बीडमध्ये सुद्धा त्यांना ज्या शेवटच्या टप्प्यात ज्या पद्धतीनं हे केलंय तर मी म्हणलं तुम्हाला ते आतापर्यंतचा जो नगरपालिकेचा इतिहास आहे ते पहिल्यांदा सर्वाधिक जास्त जागा म्हणजे मागच्या 20-30 वर्षात तरी भाजप लढवते.